गांधारी, गांधारी देशाची राजकन्या, हस्तिनापूरची पट्टराणी आणि दुर्दैवाने 100 पुत्रांची दुःखी माता. लोक समजतात मी स्वेच्छेने डोळ्यावर पट्टी बांधली, कारण माझे पती धृतराष्ट्र जन्मांध होते. किती मोठा भ्रम आहे हा. होय, त्यात पतीवरील निष्ठा होतीच, पण त्यासोबतच तो एक मूक निषेध होता, एक प्रचंड राग होता. माझे बालपण गांधाराच्या सुंदर आणि हिरव्या पर्वतांमध्ये खुल्या आकाशाखाली गेले. मला निसर्गाचे रंग पाहायला खूप आवडायचे. पण एक दिवस हस्तिनापूरचे महामहिम भीष्म आमच्या दारी आले. त्यांनी माझ्या वडिलांना सुबल राजाला धमकीवजा प्रस्ताव दिला. माझा विवाह हस्तिनापूरच्या ज्येष्ठ राजपुत्राशी ठरला. जेव्हा मला समजले की ज्या पुरुषाशी माझे लग्न होत आहे तो जन्मांध आहे, तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. एक कधी न ऐकलेला किस्सा तुम्हाला सांगते. लग्न ठरल्यानंतर मी हस्तिनापुरात पाऊल ठेवण्यापूर्वी माझ्या महालातील एका गुप्त खोलीत गेले. तिथे मी शेवटच्या वेळी आरशात स्वतःचे रूप पाहिले. मी विचार केला, जर माझ्या पतीला हे जग पाहता येत नाही तर मलाही या हस्तिनापूरचे ऐश्वर पाहायचे नाही. मी रागाच्या भरात माझ्या रेशमी वस्त्राचा एक तुकडा फाडला आणि तो डोळ्यावर घट्ट बांधला. तो केवळ पतीचा आदर नव्हता, तर तो हस्तिनापूरच्या राजकारणाविरुद्ध एक असहाय्य राजकन्येने पुकारलेला बंड होता. मी स्वतःला एका जिवंत अंधारात ढकलून दिले. माझे लग्न झाले, पण हस्तिनापूरच्या महालात पावलोपावली राजकारण होते. कुंतीला पहिला पुत्र झाला, युधिष्ठिर. हे ऐकून माझ्या पोटात भीतीचा गोळा झाला. हस्तिनापूरच्या सिंहासनासाठी ज्येष्ठ पुत्रालाच मान पाहिजे. माझ्यावर ज्येष्ठ पुत्र जन्माला घालण्याचे प्रचंड दडपण होते. माझ्या गर्भाला 2 वर्षे झाली, तरी बाळ जन्माला येत नव्हते. रागाच्या आणि नैराश्याच्या भरात मी एक दिवस माझ्या दासींना बाजूला केले आणि स्वतःच्याच हाताने माझ्या पोटावर जोरात प्रहार केला. मला तो गर्भ नकोसा झाला होता. माझ्या त्या प्रहाराने एका रक्ताने माखलेला कडक मांसपिंड बाहेर आला. मी किंचाळले. मला वाटले की माझ्या मुलाची हत्या केली. पण त्याच वेळी कृष्ण महर्षी व्यास तिथे आले. त्यांनी मला शांत केले. त्यांनी त्या मांसपिंडाचे 101 तुकडे केले आणि ते तुपाने भरलेल्या कुंभामध्ये ठेवले. या काळातील एक गुपित जे कोणालाच ठाऊक नाही. जेव्हा ते कुंभ तळघरात ठेवले होते, तेव्हा माझा भाऊ शकुनी तिथे तासनतास बसायचा. शकुनी गांधारावरून फक्त माझ्यासाठी आला नव्हता, तर हस्तिनापूरने आमच्या संपूर्ण कुटुंबाला कैदेत ठेवून जे अन्न दिले, त्यात माझ्या वडिलांचा आणि भावांचा उपासमारीने मृत्यू झाला होता. मरणाऱ्या माझ्या वडिलांनी शकुनीला सांगितले होते की हस्तिनापूरचा सर्वनाश कर. शकुनी त्या कुंभाकडे पाहून हसायचा. तो त्या मातीच्या कुंभांना हळूच सांगायचा, जन्माला या माझ्या भाच्यांनो, तुम्हाला पांडवांचा काळ बनून जन्माला यायचे आहे. दुर्योधनाच्या जन्मापूर्वीच त्याच्यावर शकुनीच्या सुडाची सावली पडली होती. दुर्योधनाचा जन्म आणि दुःशासनाचा तो क्रूर हसणारा चेहरा बघा. जेव्हा पहिला कुंभ फुटला तेव्हा त्यातून माझा मोठा मुलगा जन्माला आला. त्याचे नाव आम्ही सुयोधन ठेवले होते, पण जगाने त्याला दुर्योधन असे म्हटले. त्याच्या जन्माच्या रात्री हस्तिनापुरात वादळ आले होते. कोल्हे ओरडत होते, गाढवे ओरडत होती. विदुराने धृतराष्ट्राला सांगितले, हा पुत्र कुळाचा नाश करेल, त्याचा त्याग करा. पण एका मातेचे हृदय कसे विरेल? मी त्याला छातीशी लावले. डोळ्यावर पट्टी असल्यामुळे मी त्याचा चेहरा पाहू शकत नव्हते. पण जेव्हा जेव्हा मी त्याच्या लहान हातांना स्पर्श करायचे, मला तेव्हा जाणवायचे त्याचे शरीर वज्रासारखे कठीण आहे. दुर्योधन वाईट नव्हता. त्याला शकुनीच्या सल्ल्याने आणि वडिलांच्या आंधळ्या प्रेमाने बिघडवले. एक प्रसंग जो इतिहासाच्या पानात आजही हरवलेला आहे. दुर्योधन लहान असताना एकदा खेळताना पडला. त्याला खूप दुखापत झाली. तो रडत रडत माझ्याकडे नाही आला, तो शकुनीकडे गेला. मी जेव्हा त्याला विचारले, बेटा तू आईकडे का नाही आलास, तेव्हा तो बालसुलभ आवाजात म्हणाला,
आई, तुझ्या डोळ्यावर पट्टी आहे. तू माझ्या जखमांवर फुंकर घालशील, पण त्या जखमा किती खोल आहे हे तू पाहू नाही शकणार. मला पाहणारी आई हवी आहे. त्या दिवशी एका मातेच्या काळजाचे तुकडे तुकडे झाले. माझ्या डोळ्यावरच्या पट्टीने माझ्या मुलांना माझ्यापासून लांब केले होते. ते शकुनीच्या जास्त जवळ गेले होते. त्यानंतर दुःशासनाचा जन्म झाला. तो नेहमी उद्धटपणे हसायचा. मला आठवते, जेव्हा जेव्हा तो महालात यायचा त्याच्या पायांचा आवाज मला अस्वस्थ करायचा. त्याच्यात एक क्रूरता होती जी मला माझ्या अंधारातही स्पष्ट जाणवत होती. महाभारतातील तो काळा दिवस, ज्या दिवशी हस्तिनापूरच्या संस्कृतीचा जिवंत मृत्यू झाला. द्यूत क्रीडेत युधिष्ठिराने सर्व काही गमावले आणि माझ्या नराधम पुत्रांनी द्रौपदीला सभेमध्ये ओढून आणले. मी माझ्या महालात होते. माझ्या कानावर द्रौपदीचा तो आर्त आक्रोश पडत होता. धाव कृष्णा धाव, मला वाचव. ती भीष्म पितामहांना प्रश्न विचारत होती. ती धृतराष्ट्रांना न्याय मागत होती. माझे पती जे सिंहासनावर बसले होते ते शांत होते. त्यांचे तोंड बंद होते, कारण त्यांचा स्वार्थ आणि पुत्रांवरील आंधळे प्रेम त्यांना गप्प ठेवून होते. मी माझ्या महालातून धावत सभेच्या दिशेने निघाले. डोळ्यांवर पट्टी असल्यामुळे मी अडखळले, पडले. माझ्या गुडघ्यातून रक्त आले, पण मी थांबले नाही. मी भर सभेच्या दारापाशी पोहोचले. तिथे दुःशासनाचा तो अट्टहास आणि दुर्योधनाची ती गर्जना ऐकू येत होती. हा प्रसंग कोणी ऐकला नाही. मी सभेच्या दारात उभी राहून जोरात ओरडले, थांबा दुर्योधन, थांब. हे जे वस्त्र तू ओढत आहेस ते द्रौपदीचे नाही, ते हस्तिनापूरचे भविष्य आहे. ते पाप तू थांबव. पण माझ्या आवाजाला त्या पुरुषांच्या गर्दीत कोणीच किंमत दिली नाही. दुर्योधन ओरडला, माता तू अंतपुरात जा. हे राजकारण आहे. या स्त्रियांनी पडू नये. ज्या मुलाला मी 9 महिने पोटात वाढवले त्यानेच आज माझ्या मातृत्वाचा आणि एका स्त्रीच्या आक्रोशाचा अपमान केला. मी तिथे जमिनीवर बसून रडले. त्या दिवशी मला समजले की माझ्या मुलांचा अंत आता निश्चित आहे. देवही त्यांना वाचवू शकणार नाही. वज्रदेहाचा तो अपूर्ण चमत्कार आणि कृष्णाची चतुराई. युद्ध सुरू झाले. भीष्म पडले, द्रोणाचार्यही गेले, कर्णही मारला गेला. माझ्या 100 पुत्रांपैकी 99 पुत्र भीम आणि पांडवांनी मारले. फक्त माझा मोठा मुलगा म्हणजे माझा लाडका दुर्योधन जिवंत होता. युद्ध संपण्याच्या काही दिवस आधी मी एक कठोर निर्णय घेतला. मी आयुष्यात कधीही माझ्या डोळ्यावरची पट्टी काढली नव्हती. माझ्या वर्षानुवर्षाच्या तपस्येचे, प्रतिव्रतेचे एक पुण्य माझ्याकडे जमा होते. मी दुर्योधनाला निरोप पाठवला, बेटा, उद्या सकाळी तू गंगा नदी स्नान करून पूर्णपणे विवस्त्र होऊन माझ्या समोर ये. मी माझ्या डोळ्याची पट्टी सोडेल. माझ्या डोळ्यातून जी पहिली दृष्टी निघेल ती तुझ्या शरीरावर पडेल आणि तुझे शरीर वज्रासारखे होईल. मग तुला कोणीही मारू शकणार नाही. दुर्योधन आनंदाने गंगेवर गेला. तो स्नान करून विवस्त्र माझ्याकडे महालात येत होता. पण वाटेत त्याला वासुदेव कृष्ण भेटले. कृष्णाने कुत्सितपणे हसून दुर्योधनाला म्हटले, हे दुर्योधना, तू आता लहान बाळ नाहीस. एक तरुण पुरुष असून तू आपल्या मातेसमोर असा पूर्ण नग्न जाणार. तुला लाज नाही वाटत? दुर्योधन कृष्णाच्या या बोलण्याने लाजावला. त्याने विचार केला, हो, कृष्ण बरोबर म्हणतोय. त्याने गंगेकाठची काही पाने आणि वेल आपल्या कमरेभोवती गुंडाळले आणि तो माझ्यासमोर आला. तेव्हा दुर्योधन महालात आला. तेव्हा मी अत्यंत आदराने माझ्या डोळ्यावरची पट्टी सोडली. अनेक वर्षानंतर माझ्या डोळ्यात प्रकाशाची एक तीव्र किरण शिरली. माझ्या डोळ्यातून एक दैवी प्रकाश बाहेर पडला. तो दुर्योधनाच्या शरीरावर पडला. त्याचे संपूर्ण शरीर सोन्यासारखे चमकू लागले आणि वज्रासारखे कठीण झाले. पण माझी दृष्टी जेव्हा त्याच्या जंघांवर पडली तेव्हा तिथे पाने गुंडाळलेली होती. मी किंचाळले, हे काय केलेस तू दुर्योधना? तू तुझ्या मांड्या का झाकल्यास? माझ्या दृष्टीचा प्रभाव तिथे पडला नाही. तुझ्या मांड्या कच्च्या राहिल्या. तुझा मृत्यू आता याच मार्गाने होईल. दुर्योधन डोक्याला हात लावून बसला. कृष्णाने पुन्हा एकदा त्याच्या बुद्धीने माझ्या तपस्येचा अभाव अपूर्ण ठेवला.
कुरुक्षेत्रावरील तो महाभयानक शाप आणि युद्ध संपले. भीमाने गदा युद्धाच्या नियमानेच उल्लंघन करून दुर्योधनाच्या मांड्यांवर प्रहार केला आणि त्याला जिवंत मारले. माझा शेवटचा पुत्रही मातीत मिसळला. मी आणि धृतराष्ट्र कुरुक्षेत्राच्या भूमीवर गेलो. तिथे फक्त गिधाडे, रक्ताचा सडा आणि माझ्या मुलांची छिन्न विछिन्न झालेली शरीरं होती. मी रडत रडत माझ्या मुलांची हाडे गोळा करत होते. ज्या मातेने कधी जगाकडे पाहिले नाही ती आज आपल्या 100 पुत्रांची प्रेते गोळा करत होती. तेव्हा तिथे पांडव आणि श्रीकृष्ण आले. युधिष्ठिर माझ्या पाया पडला. मी रागाने थरथरत होते. माझ्या डोळ्यांवर पुन्हा पट्टी होती, पण त्या पट्टीच्या खालून माझ्या रागाची उष्णता बाहेर पडत होती. मी जेव्हा खाली पाहिले तेव्हा पट्टीच्या खालून माझी जी नजर युधिष्ठिरच्या पायाच्या नखांवर पडली ती नखे कोळशासारखी काळी पडली. माझी एवढी शक्ती होती. मी समोर उभ्या असलेल्या कृष्णाकडे पाहिलं. तो द्वारकेचा राजा, जगाचा चालक आणि शांतपणे हसत उभा होता. हा महाभारतातील सर्वात नाट्यमय प्रसंग आहे. मी श्रीकृष्णाला म्हटले, कृष्णा, तू देव होतास ना? तुझ्याकडे शक्ती होती. तू हे युद्ध रोखू शकला असता. तू पांडवाचा पक्ष घेतलास. मला मंजूर आहेस, पण तू माझ्या 100 मुलांचा बळी घेतलास. एका मातेचे कुळ उद्ध्वस्त होताना तू शांतपणे पाहत राहिलास. त्यावर कृष्ण म्हणाला, गांधारी, हा त्यांच्या कर्मांचा न्याय होता. माझा राग अनावर झाला. मी कृष्णाला शाप दिला. कृष्णा, जर मी माझ्या पतीची सेवा खऱ्या मनाने केली असेल, जर माझे मातृत्व पवित्र असेल तर ऐक. ज्याप्रमाणे आज कुरुवंश परस्परांशी लढून नष्ट झाला, त्याप्रमाणे आज मी माझ्या मुलांशी रडत आहे. ठीक आजपासून 36 वर्षानंतर तुझे यदुवंशही असेच आपापसात लढून नष्ट होईल. तुझी द्वारका समुद्रात बुडेल आणि तू स्वतः एका साध्या वाद्याच्या बाण्याने जंगलात असह्य होऊन मरण पावशील. तुझ्या वंशातील एकही स्त्री हसायला जिवंत राहणार नाही. कृष्णाने तो शाप हसत स्वीकारला. तो म्हणाला, तुझ्या शापाचा मी स्वीकार करतो. यदुवंशाचा अंत निश्चित होता. तो तुझ्या तोंडून पूर्ण झाला. गांधारीने दिलेला जगाला संदेश. त्यानंतर मी, धृतराष्ट्र आणि कुंती जंगलात निघून गेलो. तिथे लागलेल्या एका वणव्यात आम्ही तिघांनी स्वतःचे शरीर अर्पण केले. आज मी यमलोकातून किंवा इतिहासाच्या पानातून तुमच्याशी बोलते. लोक मला विचारतात, गांधारी, तू पांडवांना शाप का नाही दिलास? फक्त कृष्णालाच का दिला? कारण पांडव फक्त मोहरे होते. खरा सूत्रधार तो काळा कन्हैया होता. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास समोर शेअर नक्कीच करा.